जय माता दी। आज व्हिडिओची सुरुवात ना आमच्या किट्टूपासून होते। आमचा किट्टू ना होळीचे 2 ते 3 दिवस अगोदरच ना होळी खेळून आला होता। माहीत नाही कुठे गेला होता, पण त्याच्या अंगाला इतकं चिखल लागलं होतं, त्याच्याकडे बघू पण नव्हतं आणि तो इतका खराब दिसत होता। पप्पाने आणली होती धरणावरची ताजी ताजी मच्छी। तर पप्पाने काय केलं माहिती आहे का, त्याला चांगलं धुतलं वगैरे आणि त्याचे ना असे मस्त छोटे छोटे पीसेस करून घेतले। त्यानंतर मम्मीने पण त्याला चांगलं धुतलं आणि हळदीमध्ये ना घोळून घेत होती। म्हणजे हळद टाकलं आणि त्यामध्ये मीठ टाकलं आणि त्याला ना पूर्ण एकजीव करून घेतलं, म्हणजे त्या पूर्ण पीसेसला हळद म्हणजे ते माल मसाला लागला पाहिजे असं। तर काय करायचं माहिती आहे का, तेल तापवायचं, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि थोडंसं त्यामध्ये हे टाकून द्यायचं आणि थोडंसं कालवून घ्यायचं। त्याला पूर्ण तेल वगैरे लागलं पाहिजे असं। मी आणि माझा भाऊ मच्छी खात नाही, म्हणून पप्पाने आणलं होतं आमच्यासाठी चिकन। त्याची भाजी मम्मी आम्हाला बनवून देत होती। आता मम्मी करत होती मच्छीची भाजी। तर सगळ्यात पहिले काय करायचं माहिती आहे का, तेल तापवायचं, त्यामध्ये ना लसूण, अद्रक आणि सांबार याचा पेस्ट टाकायचा। त्यानंतर त्या पेस्टला ना चांगलं होऊ द्यायचं आणि आपलं खोबरं भाजायचं, त्याची पण पेस्ट करायची आणि ते पण तेलामध्ये टाकायची, ते पण छान असं होऊ द्यायचं। त्यानंतर ना आपला धनियाकूट टाकायचा आणि आपल्याला लागते तितकी आपण हळद टाकायची, लागते तितकं आपण चटणी टाकायची आणि चवीनुसार ना मीठ टाकायचं। मीठ ना थोडं कमीच टाकायचं, कारण आपण वाफवताना मीठ टाकतो ना म्हणून। मग त्यानंतर ना असा मसाला झाला की त्यामध्ये ना आपली मच्छी टाकून द्यायची। मच्छी म्हणजे जास्त कालवायची नाही आणि तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल तरच पाणी टाकायचं, नाही तर तशी पण होऊन जाते। इकडे माझ्या भावाचं माहीत नाही काय चाललं होतं आणि किट्टू तर मस्त खाऊन पिऊन मस्त झोपला होता आणि ह्यांच्या इकडे भांडणं चालू होती, पण व्हिडिओ काढत होते म्हणून थांबले ते। आमची मिनी तर मस्त अशी झोपली होती। त्यानंतर ना इकडे मम्मीनं चिकनची भाजी आम्हाला करून देत होती। जेव्हा मी तुम्हाला मगाने दाखवलं ते मम्मीने उकडलं होतं, इथे आता मम्मी आम्हाला चिकनची भाजी करून देत होती। त्यानंतर ना मग काकू आल्या होत्या इकडे जेवायसाठी। त्यांनी घरी भाजी केली आणि त्यांची भाजी घेऊन ते आमच्या इकडे आले जेवायला। मग माझ्या भावाला वाळून दिलं मम्मीने जेवायला, कारण त्याला भूक लागली म्हणून। काकू पोळ्या करत होते आणि मम्मी शेकत होती। त्यानंतर ना काकूला खूप छान भाकरी करता येते, म्हणून काकू ना इथे भाकरी करत होत्या। काकूच्या हातच्या भाकरी ना इतक्या मऊ मऊ येतात ना आणि खूप चांगल्या लागतात खायला। म्हणजे काकूच्या हातचा स्वयंपाक कोणचा असो, खूपच चांगला लागतो खायला। त्यानंतर ना मग इकडे ना असा स्वयंपाक वगैरे झाला होता। माझं चालू होतं ताट पुसण्याचं काम, कारण मला वाळून द्यायचं होतं म्हणून। मग इकडे मी सर्वांना वाळून दिलं आणि त्यांचं जेवण झालं, मग आम्ही बसलो जेवायला।